हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमचं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्व गुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कालच्या दिसाक आम्ही पांडवांनी गंधमादन पर्वतावरचे ते पर्वतावयर तांकां पावसू वारे मात धुळीचे राशी सकळ मेळचे कडेर म्हणटा नितळजे तरतानी गंधमादन पर्वत चोड प्रयत्न करताचे बारी आयासच्या मद्दींतू द्रौपदी आनी चडीना हा म्हण इकडेन बैसती जंजयीना म्हणून त्या वेळारी धर्मरायान भीमसेनान सांगचे धर्मरायला घटोत्कच आपयता घटोत्कच सांगता तुम्ही आम्मान मात्र मेगेल खांदार बशी नाका मेगेल मस्त सहचर असाचे तुमकां पुरे तांणी खांदार बसून घेवन मरताचे म्हणून लोमश मात्र म्हणटाचे नाका आब आकाश मार्ग जावन येता लोमश कसले आयासना अशी आकाश मार्गार येतात तांकां तितली सिद्धी आशिल्ले. तशी गंधमादन पर्वता वचून पावलींची तईची मस्त काळ तई तांणी तई संतोषार आसताची एक दीस कसल जाता म्हणल्यार गंधमादन पर्वता ते बद्रिकाश्रमान तांणी संतोषार कारण आसा त्या जाग्यार येईल जेन्ना कोणाकय कसले दुःख ना म्हणटा तशी तई असोची ऋषी महर्षी आल्या आनी वटो तांणी चंदायर आसाची तशी एक दीस तई एक सौगंधिका पुष्प येवन पडले त्या जाय आपणाक म्हळेली द्रौपदी भीमू चमकला हाडूक वता वाटेर कितले हस्त्यो सिंह सकड ताका मेळटरस जाल्यार त्या पुराय सांगला कालच्या दिसाक आमी पळयला त्या पुराय दैत्य तांकां कितले वतना मारता तो म्हळ्यार ताका उद्देशूचे वच्चे दैत्यांक मारचे बुबार हरण करचे. तशी मुखार वता एक सरोवर मेळ्ळें तातूंत हल्लो ताका संतोश जाल्ले संतोष जावन ताणें तागेले आशिल्ले शंकू घटीन वाजिलो ते वाजितना हस्त्यो सिंह प्रगर्जन केले. या पुरे जाताना तई ताका एक हाजे केळी तोट मेळ्ळें न्हू त्या तोटा भितर वता थंय कळ्ळें हनुमंताक तागेले सिंहनाद शंकू सकड वाजितना भीम येयला म्हणून हाका कसले तोंदरे जेवचे नज्ज म्हूण सांगून हनुमंत तागेले पुरे उरलो का म्हूण सांगून ताळमोची वाटेक आड जावन न्हिदलो. थंय भीम येवन पावलो. ताणें एक पंत तागेले लांगूल प्रहार केले म्हळ्यार तागेले बाल कण्याला मारले. ते शब्द आयकतनाच भीमा रोमांचन जाल्ले कोण हे पळया खंय पळया कसो शब्द पळया म्हणून वतना ते सगळे कदळी वनाचे तर एक प्रदेशार बंडे पत्रा वयर ह्यो हनुमंत न्हिदून आशिल्लो दिसली ताका. कळ्ळें ताका पळोवचें जें की दोळ्यान तितले तेजस्वी हनुमंत कितले की व्हड बल्ब घाल्यार आमकां दोळ्यान पळोवचें जायना पळय तशी जतकी हनुमंता पळोवच्याक ताका जायना. ताजे नंतर मध्य मध्येन तो जांबाई काडता तागेले स्वर येत पळय त्या जांबाईचो तेवेळी तशी तो एक मिंचूशी दिसला रे मिंचा वट्ट गुडगुड येत पळय तसले सिडील गुडगुडा सोर तागेले जांबाईंतू येतरस वा कशी बसला म्हणून सांगून महाभारत सांगता दोन्ही भुजा वयरी तागेले माते आशिल्ले म्हणून दोन बुजा वयरी माते आशिल्ले म्हळ्यार आमगेली बुजा वयरी माते आसची न्हय म्हणून तशें न्हय आयास जतना मी पळयशी एक वणटी वरगून पाटीन वणटी दिवन बुजा वयरी आधारार गळ दवरून आनी बसता पळय तशी तो बशिलो म्हणून एक नमने वमटेतन बसता पळय तशी तागेले तो अजानुबाहू न्हय म्हणटात न्हय कसो न्हय ब्रकोदर म्हणून सांगून तशी अजानुबाहू जाल्यार तागेलो कुर्ट भारी सपूर आशिल्लो. तो कितली एत्तर आशिल्लो पळय हनुमंत
तगेल डब्बल ते एत्तराचे डब्बल एत्तर तगेल बाल बाल निटोर अब्बैल ताणे बालनांतू दिग राम आणि ते पळितन दूर दुखून पळितन इंद्राल ध्वजुशी दिसतशील म्हण तितले येतर दिसतशील म्हण सपूर वांट भुव्यो हलयतरस पिगला केस परे तागेल दांत भायर दिसतरस भारी तीक्ष्ण दिसता मांकडाक अशी केली कुळ्ळे दांत दिसत पळ ಸ್ವಲ್ಪ ಕಿಸ್ಕಳೆಲ್ಲ तोंड तशी जलरी चंद तोंडके दवे दवे ದಂತ पंक्ती तगेले आणि तगेल केसू केसरी बಣ್ಣाचे केस न्हय तगेलो मांगडाल केस कशी असता एक नमने सूर्याल उजवाडाक भांगरा केस सी दिसताची तशी अशोक पुष्प कशी मुद्दू मुद्दू चंद ते केसरी पुष्प ते अशोक पुष्प रुखार जावचे पळयलें अशोका फूल म्हणटाची ते केसरी बಣ್ಣाचे फूल ते तशी दिसतशील के तगेल केसू आणि सगळेची त्या कदळी वनामध्ये बसला सांगूक ते स्वर्ण भांगराचे वन म्हणटाची भांगरा केळी तांतो म्हण म्हणजे ते देवतेंक गेले यक्षगंधर्वाले एक अधीन अंतस न्हय अशा पुरो भांगराचे केळी वन अशा पुरो की ते वत्ताक ताजे केळी पान पुरे भांगरा बण्ण जावन दिसतशील की कसं म्हणू गोतना तई मध्ये बसला पळयतना सुतूची भांगरा वर्णाचे केळी दिसता मदेंत हो बसला अग्नी मध्येंतू ती ऑरेंज ज्वाले असता अग्नी मध्येंतू तशी हो दिसतरच काय दोळय ऑरेंज पिंगळ वर्ण म्हणटाची पिंगाक्ष म्हणचे न्हू हनुमंताक तो भीमसेनाक पळयतरस भीमसेनान पळयले ताका आतां ताका दिसता काही एद्दोडी शरीर घेवन वचे वाटेक आड दिवन बसला न्हय एकलो बसला ये महाअरण्यात जाल्यार भीमसेना काही कसले बय म्हळेल ना मेकेल वाटते तू आड बसले तू कोण जाल्यार म्हाका कितें भीमसेन लागीं वचून ताणें व्हडोन सिडील अशी गर्जन दिली की सर्व बिल्लींची प्राणी पुरे भिवन गुह्यांनी पण बसलीच काही पक्षी पुरे पटापटा रेक मारून उबून गेलीच काही जाल्यार हनुमंत मात्र चूरय भिनी हल्लनी कसले ना दोळ ಸ್ವಲ್ಪ अशी करून सपूर दोळ सोडून वर दोळेन हक्क पळयले आनी अपास दोळ चिम केले की भिमान अपास शब्द केलो तेदना हनुमंतो ಸ್ವಲ್ಪ एक तुच्छ प्राणीक पळयताचे पळय तशी कुत्सीत दोळ्यान ताका पळयले आनी हांसलो खंय आनी म्हणाल खंय किमर्थम सरुजः तेहम सुखसुप्तः प्रबोधितः ननु नाम त्वया कार्या दया भूतेषु जानता तुका बुद्धी नामे आम एक प्राणी तुका गोतच न्हय तोड मनीस आसच्या पुरो जाल्यार रे हांव पळयलां अस्वस्थ म्हणा वयम धर्मम न जानीयम म्हळ्यार रे आमकां तो अस्वस्थ जावन आशिल्लो म्हणटा प्राय जाला म्हाका हांव ಸ್ವಲ್ಪ मानतारो म्हाका तितले त्राण ना तुगेल्या बरें ಸ್ವಲ್ಪ निशक्ती म्हाका म्हगेलें इतलें हांव न्हीद करतर आशिल्लो व्हडलो शब्द करून तूं म्हाका जागयलो कसो खातीर तूं जागयलें तुका प्राणी दय ना हांवें तो सांगतरस तिर्यक प्राणी आमी तिर्यक प्राणी म्हळ्यार नीच योनींतूल आमी तुमगेले म्हणके मनुष्य न्ही आमकां धर्म कर्म कसले गोत नासच्या पुरो तुका गोतच न्हय वयम धर्मम न जानीयम आमकां कसले गोत ना जानीमा तिर्यक योनी उपाश्रयता आमी नीच योनींतू जन्म आयल्या मांकडाव नरास्तु बुद्धी संपन्ना दयाम कुर्वंती जंतुषु मानुष भारी बुद्धंत म्हूण हांव आयकला आनी प्राणी दय असो करता आसता म्हूण आयकला म्हणटना तूं एक मनुष्य पळयतना भारी योग्यशी दिसता क्रूरेषु कर्मसु कथम देह वाक्चित दूषिषु धर्मघातीषु सज्जनते बुद्धिमंतो भवद्विदा तूं पळयतना धर्मघातिनीशी दिसता तूं म्हाका म्हळ्यार देह मन उत्तर हे पळय तुगेले निमती दूषण जाता म्हूण दिसता म्हाका समवें तूं अशें करचें असल क्रूर कर्म करचें समवें हें पळयतना तुका धर्म म्हळ्यार कसो म्हूण गोतना म्हूण दिसतरस प्राय जाल्ले जनाक तूं कसलें सेवन करनी म्हूण म्हाका स्पश्ट जाता म्हळ्यार वयोवृद्धांक प्राय जाल्ले जना सेवन करनी म्हळ्यार वयोवृद्ध तुका येदोळ मेळीनीच दिसता तुगेल्या घरांत कोणी वयोवृद्ध आशिल्ले जाल्यार तुका कळटशिल्लें तांगेल्या कशें वर्तन करता तूं येदोळ ते वयोवृद्धांगेले सेवा करनी की म्हूण सांगून तशें जावन तुका अल्पबुद्धीशी दिसता कळ्ळें तूं सांदुकून अशी दिसता न्हय न त्वं धर्मं विजानासि बुधानोपासितास्त्वया अल्पबुद्धितया बाल्याद उत्सादयसि यन्मृगान्
बाल याद तू सान प्रायर दुखून अशी दिसता अल्पबलसूचे प्राणींक पुरे तू ध्वंस करतरस आणि तू महाबली म्हूण लेखता दिसता जावं त्या पळय तशी असो तू कोण म्हूण सांग म्हाका ह्या रान्ना कसं खातीर येयला तू मनुष्यानं प्रयाण करू प्रवेश करूंक साध्य जायना ती रान ह्या जाग्यार खंयचे मनशाक हांव येद्दोळ ते पळयनी तू कशें येयलो कशे खातीर येयलो हांगा खंय वचूं का म्हण लेकून येतरस जाल्यार हांगा थंय तूं श्रम पावन येवनासच्या पुरो आनी आजी येद्रा प्रयाण करूंक साध्य ना तुका ही ताका म्हळ्यार ह्या पर्वत प्रयाण करच्याक अगम्य जावन आस भारी कश्ट आनी दुरारोह म्हळ्यार दुख आरोह म्हळ्यार चडच्याक भारी कश्ट आरोहण करूं जायना कोणाकय अन्य कसं म्हण ह्या पर्वत आरोहण करताची कोण घुसय आकाशा मार्गार वच्चा जातल जन सिद्ध गती म्हणटाची म्हळ्यार आतां लोमश ऋषी आयलीच पळय त्या रितीन तांकां सोडल्यार चमकून वची वाट ना हांगा देवलोकाचे मार्ग हे मनशांनी ह्या मार्ग जावन येवच्याक ना कळ्ळें मनशां ह्या मार्ग भारी अगम्य तशें जावन पळय तूं पळयतना एक वीर म्हूण दिसता कळ्ळें तूं बालिश बुद्धी दाखोवन अशें पुरो जाल्यार म्हाका तुगेलो वयर करूण आस तशें जावन न्हू आजी पयशी येद्रा वचूं नका म्हूण हांव तुका सांगता खंडीत तुका प्रयाण करूं जायना म्हगेल्या उतरांत विश्वास दवरी मुर्कुशी हांव करतलोची म्हूण सांगून वचूं नका समने जाल्यार एक तूं मेगेल जाग्यार आयला आतां तशें जावन तूं म्हाका अतिथी हांव तुका कंदमुला फल दिता खाल्ल्यार अमृत खाल्ल्या वरी जाता कळ्ळें तें खावन मात्र तूं वयर वापस वचें नाका तूं गुण वचे लायक तुका वयर चमकल्या प्राणापायस कडेन भीमसेन वानराक निमगीत कय तूं कोण कशें खातीर ये मांकडा रूप घेवन बसला सांगता तूं तिर्यक येवनीच म्हूण सांगता जाल्यार इतली चंद उतर उलयता इतले सगळे धर्म उलयता म्हण जाल्यार तूं सामान्य न्ही तुका मस्त ज्ञानस म्हूण म्हाका दिसता तूं कोण म्हूण निमगूच हक्क म्हाका ना म्हूण तूं सांगू पुरो जाल्यार हांव निमगूची निमगुका न्हय आनी तूं कोण म्हूण निमगिला न्हू तूं निमगी न्ही म्हाका हांव तूं कोण म्हूण निमगिलेलो सुरवेक भीमाक सांगता भीम सांगता ताका तूं कोण म्हूण म्हाका निमगुचें पुरो तूं म्हाका हांव कोण म्हूण निमगितना हांव तूं कोण म्हूण निमगू येत न्हय म्हणून निमगुचें पुरो तूं निमगूच कशें फुडें हांव सांगता पळय मनशालान तूं ब्राह्मण क्षत्रीय वैश्य शूद्र म्हळ्यार चारय वर्ण आसच तांत सुरवे वर्णाचे ब्राह्मण म्हणटाच ते सोण दोनी वर्णाक क्षत्रीय वर्ण म्हणटाच पळय त्या वर्णाक हांव मेळ्ळा राय म्हूण म्हणीत सोमवंशाचें हांव कौरव कुलाचो कुरुकुलांतुलो कळ्ळें म्हगेल अम्म कुंती म्हूण म्हाका कशी म्हणटाची हांव म्हणून गेल्यार म्हगेलो न्हू पांडुराजू तागेले बायल कुंतील पुत्र हांव जाल्यार म्हाका पुरीच्यान कशी सांगताची म्हळ्यार हांव वाय वंशकय कळ्ळें बायूल अनुग्रहा निमती कुंतीन गर्भधारण करून हांव जनन आयलो म्हूण म्हणटाच म्हाका पांडुराजाल दोनी पूत म्हणून म्हणटाच म्हगेलें नांव भीमसेन हनुमंत हांसलो खंय आनी सांगती भीमसेना तूं कोण कपी रूप कसलें धारण केलां म्हूण म्हाका निमगेल्यार हांव कपी रूप धारण केलेलें न्ही हांव बदळ जावन कपीची जाल्यार तूं कसलें सांग तूं आतां वचूं का म्हूण लेख पळयता इमान तुका वच्चाक हांव सोडिना तूं तुका आईल वाटेन चमकल्या चांग ना जाल्यार तुका पाय जाता कळ्ळें हांव सोणा म्हळ्यार म्हगेलें उद्धट तण तुका हांव वच्चा सोणा कसो करता पळय तशें पळय न्ही तुगेले चांगा खातीर हांव सांगता रस मुखार तुका मस्त पाय आस मनशान वची वाट न्ही ती तशें जावन वचूं नका म्हूण तुका सांगता मजा येता वचूं नका तूं इता तुका बरें जेवचे खातीर हांव सांगता रस कडेन बो सांगता काय म्हाका कसो जाल्यार तूं कितें म्हाका कसलो अपाय येतवे ताका निवारण कसलो उपाय आसा हांव तुगेलें निमगेला ना न्हय तूं सांगून वानर म्हणटा रस म्हाका वाट सोड तूं कळ्ळें तितली मात्र तुगेलें निमगुचें हांवें मुखार कसलें जाता म्हूण हांव तुगेलें निमगी न्ही तुवें म्हाका सांगचें नाका कसलें अपाय येवो हांव भारी सामर्थ्य किर्ते अपाय गेलो वता कळ्ळें म्हाका वेळ जालो तुगेलो ओट मस्त वेळ उरलो राबू जायना म्हाका वग्गी म्हगेल्या भावानाचे कडेन वचका तागेल्या संगनाशी आयला हांव तशें जावन हे कपिश्रेश्ठा तूं वाट सोडी म्हाका म्हूण चंद कोन्न सांगता जाल्यार तेन्ना ना हांव सोणा तुका म्हळ्यार आनी सोणा म्हळ्यार हांव तुका पेट्ट घालून वच्चो का जायत मागीर तुका म्हगेलें पेट्ट खातरी मागीर ताका बा सांगिल्ली तशी आयकनी हांव म्हणून बेजार जेवचें नज कडेन बो सांगता कई हनुमंत पळय तूं म्हाका पेट्ट दिवचें जायना हांव ताजी निमती कसलें दुख्ख पावता म्हूण तूं लेखूंक ना इतें म्हूण म्हळ्यार तूं म्हाका पेट्ट मारना तुका म्हाका पळयतना तुका कळना भरती रोग आसा म्हगेल्या आंगान तूं कांय नज म्हळ्यार कांय नज म्हाका आंग दुखून उठना एकडे तेकडे वच्चाक जायना म्हणून गोतूच न्हू तुका तशें जावन हांव उठयना म्हळ्यार खंडीत तूं वता म्हळ्यार हट तुका कशें जाल्यार
तू मेगल वैरच्यान उडोवन वस, म्हाका कसले अभ्यंतर ना. तेदन हो सांगता निर्गुणः परमात्मा तू देहम व्याप्य अवतिष्ठते तमहं ज्ञान विज्ञेयम नाममन्ये न लंघये. हे कपिश्रेष्ठ पळे निर्गुण हा परमात्माक निर्गुण म्हणताचे थका आमगेल म्हणके प्राकृत गुण नि ना अबगुण कसले ना. तसल परमात्म सर्व गुणोपन्न जावन असेल तसल परमात्म शरीर सर्व प्राणीचे शरीरांत व्याप्त जाऊन असं सर्व प्राणीचे हृदयांतराळांत स्थान घेऊन असं म्हणून म्हणतात नव्हे. जलरे तो परमात्म पुरी जन दिसना केवल ज्ञानिंक मात्र दिसत काही तो जलरे तो असं म्हणेल विषय म्हाका आम्ही काही त्या परमात्मा पळिला म्हणून सांगा ना हृदयांतराळ आशिले जले असं म्हणलेल विषय मनुष्य जाऊन म्हाका वेदाध्ययन करतना निकळला म्हणताना आमगेले मनशाला तो सांगताची मनशाल शरीर उड्डून ದಂಟುನು सकड वचनजे इथं म्हणा तांतु परमात्म सम तश्चावनो आव तुगेल वैरच्यान उडले म्हणजे परमात्मा दांटून चमकले म्हणजे एक कारणा खातीर मांदर तुगेल वैरी उब्बून उड्डून वचन आव कळवे म्हाका ते ज्ञानच नव कसं न्ही सर्वं कल्विदं ब्रह्म सर्वं विष्णुमयं जगत ये बिनी ना आशिल जलरे आव खंय उब्बून वतशिलो हनुमंतान समुद्र लंघन केलेलं गोत नव्ह तुका त्रेतायुगांत ऐक न्ही तूं तशी आम हे पर्वता वयच्यान उड्डून वतशिल कळव्या तितले म्हाका जत्ता इते कಡೆ हनुमंतू अपास दोळ अर्द सोणू आळसायनशी कुडवनाशी अर्द दोळ सोणू भीमसेना पळीतकेने आसता काही आणि मग तुका या पर्वता वयर उब्बून वच्चे उब्बून वच सामर्थ्यस्वे ना नमे तेव्हा तू म्हणलं हनुमंताल म्हणे की हनुमंतान समुद्र उडल्यावरी म्हणून कोण तो हनुमंतू भीमा राजकुमारा कोण तो हनुमंत कैस तागेली इतिहास कसं न्ही हे प्रेमाक सांगतबे म्हणटना तो सांगके मम भ्राता गुणश्लाघ्यो बुद्धिसत्व बलान्वितः रामायण इति विख्यात श्रीमान वानरपुंगवः. कपीश्वरा तो हनुमंत मेघलण्णा कळवे महापराक्रमी कೈ तो बुद्धी सत्व बलान भरलेलो कळवे ते वानर श्रेष्ठ रामायणाक काळांत भारी विख्यात आशिल्लो. रामपत्नी कृतेन शतयोजन विस्तृतः सागरः प्लवगेंद्रेण क्रमेणैक्येन लंघतः. रामाल बायल सीतादेवी सोदूच कतीर एक उड्डीक शतयोजन विस्तीर्ण जावन आशिल्ले त्या महासमुद्र दांटवला तो तसलो अमित पराक्रमी म्हणटा हनुमंत गेल भाव आम इतक म्हण म्हळ्यार भाव म्हळ्यार हांव हनुमंता पळय न्ही भाव म्हळ्यार कशी संबंध म्हणून तुका सांगता ताका तो वायुवंशाचो म्हणटाची आमय वायुवंशान जल्लो म्हणटात त्या लेकार आमी भाव कळवे तुगेला म्हणके तो वानर रुपार आशिल्लो हांव मनुष्य रुपार आस कशी अण्ण तम्म म्हणून पास एक प्रश्न निमगू नका दोग जनी वायू निमती जल्लली दिकून आमी अण्ण तम्म म्हणल्याक जल नवे तो पराक्रमांतू तेजस्सांतू शत्रुदर्प ताणे शत्रूंक तांगेलो अहंकारो रावणाल अहंकार समेत म्हणला ताणे म्हणटाना हांवय तशी म्हणल्याक कळवे तू काही निग्रह करू जायना म्हण काही ना जाल्यार तू म्हणता रो जाल्यार तू वृद्ध वयोवृद्ध ही बाई आणि तूच सांगता रोगग्रस्त जल्ला हांव म्हणटना तुका निग्रह करचे खातीर तुगेले वयले हात केल्या कशें जायत धर्म न्हय नव्हतो तशें न्हू पळय ಸ್ವಲ್ಪ तेकड वचून बैस म्हाका वाट सोडी मागीर तूं तुगेले हट करता म्हण जाल्यार हांव मागीर तुगेले वयर हात कोरका जाता जाल्यार हांव हात केले रे हांव बीन हात बिरविलो म्हण जाल्यार तूं सीदा यमपट्टणा चमकला रे म्हणल्यार भंय म्हाका इत्या म्हळ्यार सुरवेकची रोगान प्रायेन पुरे बुड्डून गेला तूं म्हूण म्हणटना हनुमंता कळ्ळी कೈ मेगेले अंशीये हो बारी बाहुबली वई म्हूण सांगून जाल्यार मनान भीमाले गुणगान करता रस्तो खुशी जाता रसताका जाल्यार येद्राक तात्सार शिकोवन सांगता कೈ हे राजकुमारा तुका पुनुका कोणी प्राय जालेले जनाल वयरी अनारोग्य आशिल्ले जनाल वयर कोपताचे ना न्हय आतां पळय म्हाका वृद्धाप्य सांगा तूं गोतस म्हाका उठान वचत जायना खंडीत हल्लू जायना मेजान कळवे पळय तूं चांग मनीशू रायू क्षत्रियू म्हणटा क्षत्रियांक दयागुण म्हणलेलो आसता तशें तूं दयकोर न्हू मिगेल बाल आड
असं हें वाटेक तें बदी केल्यारय तुका वाट मेळटा पळय मिगेल बाल बदीन करी आनी तूं प्रयाण करी कಡೆ ಹನುಮಂತಾಲು ಉತ್ತರ ಐಕತನ್ ಬದ ತಾಣೆಕ್ ನಮ್ನೆ ಒಮಟೆಲ ಅಶೆ ಉಲ್ಲೈತನ್ ನಮ ಆಕ ಬದಚಿ कसले शक्ती ना पाप म्हणले कोण भीमसेन लेखत काही मागीर लेखत काही अय्यो आव या मट पराक्रमी कळवे हक्का बदीन वस म्हळ्यार बाल उबारून बदीन दवर म्हणत यो कस एक अवस्थ पडे पुराय सोन एक मांकडाल बाल उबारचे काम येईल म्हाका वय बे कडे री मध्य तक दिसत की मनांत एक तागेले बिमाल एक बुद्धी गोतस्त मग ಅಜ್ಜಿ ಬಾಲ್ ದರ್ತನ ಹಣೆ ವೈರ ಇಲ್ಲಿ ಮುಂಜೆಲ್ಲರ ಉಬಾರ್ಲೆಲ್ಲ ಪೆಟ್ಟ ತ್ರಾಣಂಗಲ್ನು ಮಿಗೆಲ್ ಎದ್ದಿ ತ್ರಾಣ ಕಚ್ಚಿ ಓ ಬಲ್ಲ ಒಟ್ಟು ವೈರೆತ್ತಲ್ಲೋ ಅಕ್ಕ ಗರ್ಗ್ರಿ ಕುಂಡಂಗ್ ಕೈ ಜವ ಧಡಾನ್ ಸೊಡ್ಕವೆ ಮುಣ್ಸಂಗ್ ಒಂದು ಲೆಕ್ತ ಕೈ ಮಾಗಿರಿ कुडले ಲೆಕ್ತ ಕೈ ನಕ್ಕ ಬಾ ಪಾಪ ಪ್ರಾಯ್ಜಲ್ಲ ಹಕ್ಕ ताण मिगले प्रार्थना केलेले बाल एक बदीन दवरून वतवे म्हण सांगून या बाल बदीन दवरया म्हण सांगून आगेल बल्ला एक मेगल उज्जिवाताची त्राण कसले घालचे म्हण सांगून दावे आताना बदीन करीत म्हण दावताना त्या बाल उबारता म्हण सांगून प्रयत्न करतो तो जाल्यारी त्या हल्लोच्या जायना की तगेल धावता दुखून मागीर भीम तगेल 2 हात त्राण घालून उबार पळयता जायना हल्लोच्या जायना उबारची सोड हल्लोच्या जायना भीमा भारी आश्चर्य जाल की कळवे पुरे बल प्रयोग केले की उबारू चमकले त्यात नाही जायना की भीमाक भारी आश्चर्य जाले भुवी गांठी घाली ताणी हें कसलं बा म्हणून सगळे हांगा दुखून तप तप हूम देंवता तितले वोंटेला जाल्यार त्या बाल हल्लोच्या जायना भीमा निमती बाल उबारो कसो प्रयत्न केला सर्व विफल जाले की त्या वेळार भीमू त्या मांकडा येद्राक भारी लज्जी जाली ताका माते बागसून राबलो आनी ताका प्रणाम केले की सामान्य न्हय म्हण कळ्ळी तूं कळवे तुगेल्या द्रा बारी दरपारी अहंकारार उल्लयलो कसो उल्लयलो कळवे म्हाका क्षम करी तूं सिद्धवे देववे गंधर्ववे कुशकवे कोण आसचें देवतेवे कोण म्हण सांगतवे म्हाका तूं कित्याक म्हळ्यार तूं म्हाका कपीश्वर म्हण दिसना खा सामान्य वानर न्हय तूं इतले उलयता न्हय चांग विशय तूं उलयला वानरात इतले ज्ञान आसना एक जावन आनीक कसो म्हळ्यार हांगा देवते यक्ष गंधर्व सिद्ध चारण पुरे भोंवची वाट तांनी येसुची हांगा उत्तर कुरू जंगल दांटून येयला मस्त मुखारी देवतेन वच्ची येवची वाट म्हणून म्हाका सांगला लोमश महर्षीन म्हणटना हांगा आसपा जाल्यार मनुष्य मात्र कोणें आसनाची म्हणटना तूं कोणकेक देवतेश्च पुरो तूं कसं की कतीर या रुपार येवन आसचें पुरो कोण म्हण म्हाका दयकून सांगतवे पण हांव तुका शरण येयला म्हणल्याक बद शरण येयला हांव तुका इत्या म्हळ्यार तूं सामान्य न्हय खंडीत म्हूण सांगून म्हाका कळ्ळा तूं कोण म्हण म्हाका सांग तेन्ना सांगता काय तो यत्ते मम परिज्ञाने कौतूहलम अरिंदम तुका मिगेल विशयू ऐकू का म्हणून सांगून कुतूहलस्वे जैत तत्सर्वम अखिलेन त्वम शृणु पांडवनंदन हांव तुका पुराय सांगता आयक म्हणटा आणि म्हणके अहम केसरिणः क्षेत्रे वायुना जगदायुषा जातः कमलपत्राक्ष हनुमान नाम वानरः आव प्रपंचाक सगळे प्रपंचाक प्राणरूप जावन आशिल्लो वायुदेवस पळय ताणें केसरीले क्षेत्र म्हळ्यार केसरी म्हळ्यार वानर वीरू रायो तागेल क्षेत्र म्हळ्यार अंजना तागेल बायल तिगेले पट्टान तूं जल्लो हांव देवतेय न्हय गंधर्वय न्हय बद जलर यावे एक कपीची वानरची मिगेल नाव हनुमंतू म्हणून कळवे सर्व कपी नायक जावन आशिल्लो सूर्याल पुत्र सुग्रीवाक इंद्राल पुत्र वालीक म्हळ्यार कपी जनालांतू प्रमुख जावन 2 जन बाब्बाव सुग्रीव आनी वाली तांणी बाब्बाव वय जाल्यार एकलो सूर्याल निमती जल्लो सुग्रीव आनी इंद्राल निमती जल्लो वाली 2 जनय भारी बलिश्ट तशी आमगेल वानरालांतू ಸ್ವಲ್ಪ जन हागेल पार्टी ಸ್ವಲ್ಪ जन तागेल पार्टी आसून आमी तांगेल खातीर सेवा करत आशिल्ले सुग्रीवाल पार्टी सुग्रीवाक भारी प्रिती चाव कळवे कशी म्हळ्यार वारे न्ही उज्ज ओट्ट आसता पळय तशें हांव आनी सुग्रीव केन्नाय वटोवची म्हणून मागीर हांगा दुखून हनुमंतानीक संक्षिप्त रामायण सांगोस हनुमद रामायण म्हणून म्हणटाचें महाभारतांत आयलां हें त्या विशय आमी पळया हांगा आचार्य मध्व हे हनुमंतालनी भीमाल विशयांत कसल सांगताची त्या मागीर ಸ್ವಲ್ಪ पळोवन घेवया आमी म्हळ्यार पळय हनुमंतू भीमाक गोतना म्हणना मिगेले एक अन्यक अवतारो
जलरी काई गोत ननतले बरी ताणे भीमाल हनुमंताल ಒಟ್ಟು उल्लोच कई भीमान म्हळे रे मनुष्य जावन अवतरण घेऊन येतना देवते त्यांनी कसं करता गोष्ट तांगेल निज रूप तांक गोत असला रे ते गोतनातला बरे वर्तन करताच काही त्यांनी कळवे अन्य कसं म्हणून म्हणा रे तांक निजावन विशेष बल असता तांगेल मूलबल असता आता भीमसेना मूलबल नाव आहे वायुबल जलरे अवतार घेऊन येईल पळतो त्यादन त्यांनी त्या मूलबल स्वीकार करनाच के मनुष्याल स्वभावानुसार जाऊन सदा त्यांनी वर्तन करताच के देवते मनुष्य रूपा राहील त्यांना मनुष्यालवरी वर्तन करताच तशानु हनुम भीमु एकलोची जल्लरे हनुमंतु होडू भीमु सानु म्हणलेलवरी त्यांनी मनुष्याल सहज वर्तन न तशी दाखईल त्यांनी हनुमंता काही भीम कोण म्हणून गोतस ताका उपकार करू कची तागेल निमती कसले अपचार जावच्या नज म्हणून म्हणलेल कतिर म्हणा तो दर्पेष्टो दर्पारी मनुष्य सहज बुद्धी दाखवून कोणी एक देवतेनं विंगड विंगड रूपा राहिलं राहत कितकीची मृगांक हिंसर मृगांक मार नाहीला त्यांनी विंगड विंगड रूपार गुंचशील दैत्य तशी कंच कंचकी रूपार गुंची देवतेन काही मारण घाल राहणे उद्धटतन दाखवलं अपचार जाता शाप मिळतात त्या जावच्या नज म्हणून सांगून हनुमंतू तई आड निधल्यावरी केला सर्वे गुण आवृता मानुषत्वे युगानुसारान मूल रूपानुसारात क्रमात सुराणाम भागतो व्यक्त रूपा आदानतो व्यक्ती मायांत्युरुणाम देवते मनुष्य जाऊन जन्मायला तांगेले सर्व गुण त्या युगा कसं जाव का त्या रीती रस्ताच काही त्यांनी तशी अंग म्हणता पडा मी यस्य त्रीणी उदिताने वेदवचने रूपाणे दिव्यान्यलम बट तद्दर्शतमित्थमेव निहितम देवस्य भर्गो महत्त म्हणून म्हळ्यारी हंग हंग दिल्ला पळे वायुदेवाले मूलरूपाचे सर्व गुण कळवे अवतारांतू तागेल अवतारांतू व्यक्त जतके नी जावन देवते मनुष्य जावन येईल त्यांना तांगेले गुण युगानुसार असूचे मूलरूप तांनी दक्कयनाची म्हणून जलरी वा उत्तम देवते नव्हे उत्तम देवते जलल दिकून वा ಮೂಲರೂಪ ಗುಣ ಅವತಾರಂತೂ ದಕ್ಕೈತು ಕೈ कोण ಹನುಮಂತು ವಾಯುದೇವ್ ಇತರ ದೇವತೆಗಳಂತೂ या प्रजाईना अन्य कसं म्हणमळे तारतम्य अनुगुण तारतम्य म्हणूस देवता तारतम्य हक्क समजावून उत्तम देवतेलंतू ಮೂಲರೂಪಾचे चढ गुण अवतारांतू व्यक्त जाताचे मागिरी ಕೆಳಸ್ತರಾರಿ असूचे देवतेन पुरे अवतार घेऊन येताना तांगेलंतू या मूल गुण पुरे व्यक्त जाऊन असता त्यांनी मनुष्य स्वभावाचे गुण दाखयताच तशी या युगांतूय अंग सांगला पडत त्रीणी उदितानी म्हळ्यारी युगयुगांतूय त्या व्यवस्थेंतू चढ होऊन जाता आता कृतयुगांत हनुमंत जाऊन आईल नमे त्या वेळारी ಮೂಲರೂಪ ಸ್ವಲ್ಪ ಚಡ್ दिसतशिले त्रेतायुगांतू ಮೂಲರೂಪ ಸ್ವಲ್ಪ ಉಣಿ दिसतरस त्रेतायुगांतू त्रेतायुगांतू मागिरी द्वापरयुगांत आणि ಸ್ವಲ್ಪ उणे जल्लरी त्रेतायुगांतू हनुमंत मणकेज द्वापरात भीमा काही तिथले गुण व्यक्त जात तशिले म्हणून मध्वाचार्यानं सांगिलस तशी कशी परमात्म तागेल प्रति अवतारांतू संपूर्ण गुणांश घेऊन येत की थोडे गुण घेऊन येचे थोडे तागेल ಮೂಲರೂಪಾशे तशी ना परमात्मा अवताराकनी तागेल ಮೂಲರೂಪಾक भिन्नता ना लेखुकनज काही भेदू तशीची वायुदेवाक परमात्मालवरी नाही पळय तक्का परमात्माक ताणे तागेल गुण इच्छानुसार हाडत नाही तागेल अंगांतू ते संपूर्ण गुण असता जले वायुदेव परमात्माल पशी उणे लक्ष्मी पशी उणे जलरे तक्का व्यक्त करू जत्तशिले भरलेले ತೊಗ್ಗು कक्षेंतूल देवतेलवरी नाही तो उत्तम देवते ब्रह्माक समान तश्चावनु तो अवतार घेऊन येतात तागेले मूल गुण असपळे ते तागेल इच्छा मात्रांची व्यक्त जाता देवतेंक तशी नाही अवतार घेऊन येयल्यांची कसं लेखपळे त्या खातीर मात्र व्यक्त जेवचे तांगेले मूल गुण आता कितले की देवते कृष्णावतारांतू कृष्णाक सहायक जावन रामावतारांतू रामा सहायक जावन येयल्यांची तांतू आता हनुमंतनी देवता तारतम्यांतू येतरस्तराचे न्हय तेंची नळ नील तांणी पुरे ತೊಗ್ಗು ते देवते तांणी कळवे
ವಿಶ್ವಕರ್ಮಾಲ್ ಪೂತು ತಶ್ಪುರೆ ಜಾವನೆ ಆಸೋಚಿನವತನಿ विश्वकर्म नळ जावन इलो नील हे ताणे सांको बंदिलो या पुरे आम्ही पळिताची कळवे त्या पुरे देवता तारतम्यांतो वायुपशी उणे तो नळ आणि नील ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು ಸೇತು ಬಂದಿತ್ತಾಚಿ म्हणून कोणी लकलावे ना नमे त्या वेळाक तांगेल मूल गुण व्यक्त जाल्ले कित्याक म्हळ्यार तांगेल उद्देश रामाक सेतू बांदून सहाय करचेची अवतारा उद्देश आशिल्लो त्या वेळार जाले. आतां हांगा मध्वाचार्य त्याची सांगताची पळय परमात्माले परशुराम इत्यादी अवतारांतूय पूर्ण व्यक्त गुण आशिल्ले जाल्यार रामाले जर परशुराम सलवल न्हय परशुराम सामान्य ऋषील अवतारो तशें ताका परमात्माला मुशे गुण आशिल्ले म्हण आमी लेखचे रामाले जर परशुराम सलवल अशें दाखोवचे ताणें तागेले नटन तें तशी मुख्य प्राण तशें न्ही ताका केन्नाय तागेले गुण आसताची आसता इच्छ करून तो दाखयता ताका मूल गुण आदान करचें म्हणे हाडोवचें म्हणटा पळय तशी म्हूण म्हणटाची पळय जरासंधाल वधी जाल्ले जरासंधाल वधी जातना भीमू सुरेख मुष्टियुद्ध जाता तांगेले मध्येन तूं कसं जाल्यार जरासंधा मारू जायना म्हूण म्हणटना भीमू तागेले मूल गुण मूल शक्ती तो घेता म्हूण स्वीकार करता म्हूण तशी इत्तमेव निहितम म्हणचे बट तद्दर्शतम इत्तमेव निहितम म्हळ्यार स्वाभाविक जावन कसले व्यक्त जायना नाशिल्ले गुणय केलो पंत देवते व्यक्त करताच की तशी ते हक्क जाता म्हणून कोणाक वायुदेवाक तशी आतां बलरामाक प्रलंबासुरा वधे कृष्णाल बदलाक बलरामान केलेले जाल्यार ताका कृष्णाले त्राण इले म्हणटा पळय म्हळ्यार शुक्लकेश अनुसंधान करता काय तो आईल रूप शुक्लकेशान न्हय परमात्माले ते अनुसंधान करता मूलतः बलराम आमी शेष म्हणटाची जाल्यार ताका परमात्माले शुक्लकेश अंश जावनूय तो आईल दिकून ते बल तो व्यक्त करून प्रलंबासुरा मारता. तशी लंकेंतू लक्ष्मणाक तो शक्त्यायुध लागून पडतना इंद्रजितू ताका उबारन होरूक पळयत न्हय उबारन लंकेंतू ताका बंधना घालचे रामान तशें कुसकून ताणें आकबकद करूना वा लंके मरता तागेले देहय मेळना तशें राम तागेले इतल्याक मरता म्हूण सांगून त्या उद्देशार ताका उबारन व्हरू पळयतना राम लक्ष्मणाक सांगता तुगेले मूल रुपाचे उडगास करी तूं शेष उगतच ना तूं असहाय अशी कसल्या पडला म्हणून सांगून तेदन तो तागेले मूल रुपाचे उडगास करता तशें शेषाक आतां नागा एक नागांक एक शक्ती आसा विशेष कसले म्हूण म्हळ्यार तांणी आट्टी घालून बिनी बसलींची म्हूण जाल्यार तांकां उबारी कश्ट कय तशी यो शेषूची पूर्ण शेषू म्हणटना तो कसो करता तागेले मूल रूप स्मरण करता झडू 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 जाता लक्ष्मणाक ताका हल्लोचें जायना तशी आतां हें भिमानय केल्ले कडेन अशक्तशी दाखोवचें आसात मायुदेवाल्या उलयतना अशक्तशी दाखयता इत्याक म्हणल्यार थंय दुखून तो कोणाल वध करूं वचत आतां मुखार एक क्रोधवश राक्षसाल वधी जेवचें आसा यक्ष मस्त जनाले वधी जेवचें आसा मणिमंताल वधी जेवचें आसा यक्ष नायकू हे पुरे जातना त्या वेळाक तांकां सुरेखाची बलिश्ट्याक लायला म्हळ्यार निपुचरच न्हय अशक्त जालो लायला म्हळ्यार तांणी युद्धाक उमेदीर येतात न्हय ताजे खातीर तांकां मोह करूंक म्हळ्यार तांकां भ्रमेंत घालूंक निजावन शक्ती स्वरूप वायुदेव तो अशक्तशी तागेलें वर्तन केल्लें म्हूण सांगून सांगताची आनीच आमी पयचे दिसा पळया काणी आजी सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.